one जो example आहे. Star is given at which one places are tens place and next one thousand, 100,000, 10,000. 10,000 च्या प्लेसला पण काय आहे स्टार आहे. पण एकच डिजिट आहे. स्टार इज इन कन्सिडरिंग ओनली वन डिजिट. सो व्हॉट शुड डू हिअर. आता 10,000 चा प्लेस, आता वी हॅव टू राईट द 10,000. 10,000 मधून हा कोणता आपल्याला कोणता प्लेस आहे 10 प्लेस मायनस 10 केलं तर काय येईल आन्सर. 10,000 मायनस 10. 9,990. Okay, 9,990 we get answer here. Okay, then हा नंबर आता कोणत्या नंबर कशाने डिवाइड करायचा. 9,990. आता सपोज 7,000 इथं काय दिलेलं आहे 7,920. आपण ह्याच्यामध्ये जर डिफरन्स जर बघितला, द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यूज. आता डिफरन्स आपल्याला बघायचं. डिफरन्स मग त्यांनी काय दिलेलं आहे हे आपल्याला एवढे डिजिट्स आलेले आहेत. ओके, आपल्याला कोणता डिफरन्स मिळून आपल्याला कोणता आन्सर यायला पाहिजे. दॅट इज 7,909, सॉरी 79,920 हे आन्सर पाहिजे. मग हा डिव्हिजेबल पाहिजे कशाला याला ह्यानी 79,990ला 9,990 डिवाइड करायचा. आता बघू डिवाइड होतंय का. 79,920 डिवायडेड बाय 9,990. हे कसं आलं तुम्हाला सांगितलं ना. 10 प्लेसचं 10 प्लेस म्हणजे 10,000 मायनस 10 किलो 9,990 आन्सर आला. दिस टू झिरो वी कॅन कॅन्सल. नाव हे दोन्ही कोणत्या नंबरनी डिवाइड होऊ शकतात बघा. 8. हे कॅल्क्युलेट करून बघा. 9,919 मल्टिप्लाइड बाय 8 किती येतं. अरे सात्विक सांग मला मल्टिप्लिकेशन. सात्विक 8 ने 9 ला मल्टिप्लाय केलं किती आलं. 8 9 जा. अनम्यूट कर ना तू. करायला येतो. हा सांग. केशमा करून बघ पटकन होतंय का. ह्याचा टेबल तयार करून घे. 9,990 9 मॅम टू मल्टिप्लाय. हा 72 येतं तर 7 कॅरीड. हा 72 प्लस 7 इज इक्वल टू 79. टीचर. ओके यस. टीचर हा बोल. 7,992 आलं. हा म्हणजे आन्सर हे काय आलं 8 आलं बरोबर. मग 8 हा स्टार प्लेस म्हणजे स्टार जिथं आहे तिथं असेल. मग तो नंबर काय येईल. हा नंबर आहे तसा लिहायचा. दॅट इज 4 दॅन स्टार 5 6 दॅन स्टार दॅन 3. वी हॅव टू याने स्टारच्या प्लेसला काय आला 8 आला. म्हणजे 4 8 48 6 8 46. 3. फोर्थ ऑप्शन. हा फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे का. येस. समजलं का तुम्हाला कसं कसं केलं ते. येस. ओके. दिस वन राईट डाऊन. हे लावू दे. एक्सप्लेनेशन पण लिहून घ्या पटकन. ओनली क्वेश्चन राईट डाऊन. डोंट राईट दिस वन ऑल ऑप्शन्स. ते ऑप्शन्स लिहून घेऊ नका. फक्त हे पण एवढं हे फक्त लिहून घ्या. हा डिफरन्स दॅन दिस वन दॅन दिस वन बोथ टू एक्सप्लेनेशन डायरेक्टली आन्सर. दिस वन आन्सर हे पण लिहू नका. राईट डाऊन फास्ट.
झालं टीचर. सात्विक झालं, कश्मा तुझं झालं का? ओके, क्लिअर करू हे. सात्विक तुझं झालं? येस मॅम. ओके, हे मी क्लिअर करते. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल घ्या. File number 84, 67, 70, 77. क्वेश्चन नंबर 2 लिहा. विच ऑफ द फॉलोइंग स्मॉलेस्ट 5 डिजिट इवन नंबर युझिंग दिस वन डिजिट्स. आता तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. इवन नंबर सांगितलाय, बनवा इवन नंबर. इवन नंबरला लास्ट डिजिट काय असतो सात्विक? काय काय असतं सांग बघू. नंबर लास्ट युनिट प्लेसला काय असतं? शून्य. 02 ओके, 4 6 4 6 8. 8 हे जर असतील युनिट प्लेसला तर त्याला आपण इवन नंबर म्हणतो. आता कोणते डिजिट यूज करायचे तिथं? 7 0 6 4. आणि नंबर कसा बनवायचा आहे? स्मॉलेस्ट बनवायचा आहे. नॉलेज. बनवा बघ स्मॉलेस्ट नंबर. 4 6 4 Teacher. 6 4 0 6 7 Ma'am. 40076. Oh, ma'am. यस, टेल मी. 40076. Even बिकॉज 30. आपण स्मॉल असून पण युनिट प्लेसला का घेतलं? बिकॉज आपल्याला कारण इवन बनवायचं होतं. येस, व्हेरी गुड. Even. Write down this one question and next question also write down. Done, ma'am.
ओके, नेक्स्ट वन क्वेश्चन झालं. क्वेश्चन नंबर 3 लिहिलाय सगळ्यांनी, रीड केला क्वेश्चन. Yes. What is the difference between the greatest and smallest six-digit number from the using this one digit? You have to make the greatest number and the smallest number and make it difference. Okay, difference काढायचंय. Hmm. सिम्पली करा बघू. ग्रेटेस्ट नंबर बनव अनु. स्मॉलेस्ट नंबर. Um, Central. 4, 4, 3. Teacher, 7,75,430. स्मॉलेस्ट नंबर पण बनव. Smallest 0, 7. Uh, 3,457. राईट डाऊन. लिहून घ्या. This one completed, all of you. Yes. Question number 3 completed. Now question number 4. What is the sum of adding if possible 3-digit number is framed by 4, 3, 5 using the each digit at once. एकदाच यूज करायचंय. आणि what is the sum adding possible 3-digit number? Each digit same is हा. आता एकदाच यूज करून तुम्ही म्हणायचं each digit having also twice until they are 2, 4, 5, 22. Then sum of the 6-digit frame.
क्वेश्चन नंबर 4 कळतोय का Yes. रेश्मा तुला? सात्विक? Okay, what should do here? Some of the adding if possible 3-digit number framing the 4, 2 and 5 हे यूज करून एकदाच यूज करून काय करायचे 3 डिजिट नंबर बनवायचे. ओके, इट्स ऑकर द टेन्स युनिट अँड 100. आता सपोज आणि ह्यांचा जर टॉईस केला 4+2+5 टॉईस मीन्स व्हॉट मल्टिप्लाइड बाय 2 ह्यांची ऍडिशन किती येते 11 11. मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे किती आला 22. आता 22. 22 युनिट प्लेसला जर कन्सिडर केला तर 100 प्लेसला काय असणार आहे सॉरी त्या अगोदरच्या प्लेसला काय असणार आहे प्लस अधिक 0 ह्याच्यामध्ये ऍड करू शकतो आणि नंतर 1000 प्लेसला 2 झिरो ऍड होतात बरोबर. दिस इज 100 प्लेस अँड 1000 प्लेस. ओके, ह्यांच्या सगळ्यांची ऍडिशन किती येते 2442. 2. Complete teacher. ओके, नेक्स्ट वन नॉन टर्मिनेटी रिक्रिएशन फॉर्मेशन 0.26 आहे. याच्या पुढे किती झिरो लिहू शकता 26 200 पॉईंट डेसिमल पॉईंट नंतर 260 200 असं लिहू शकतो मीटर. ह्याच्यामध्ये काय व्हॅल्यू मध्ये चेंज होत नाही तर ऑप्शन 3 इथं करेक्ट येतो. हा आपण क्वेश्चन लिहून घ्या पटकन. त्यानं विच ऑफ द मॅम मला नाही फॉलोइंग समजलं. तर ह्याच्यामध्ये बघ ह्याच्या 0.26 आहे की नाही याच्या पुढे कितीही झिरो लिहिला तर त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. व्हॅल्यू चेंज होत नाही. आता 0.26 लिहिलं काय 0.260 लिहिलं काय
0.20600 लिहिलं काय 0.206123 ह्याच्या पुढे किती झिरो लिहिलं तर त्याची व्हॅल्यू काय होत नाही, चेंज होत नाही. ओके. Now listen, sixth one question also write down. हे डॉट डॉट आहे, वरती हँड आहे, हे वॉट, हे सगळे हे नॉन टर्मिनेटिंगचे एक्झाम्पल आहे. आपल्याला टर्मिनेटिंग डेसिमल पॉइंट विचारलाय, त्यामुळं फक्त ऑप्शन मॅम फोर्थ वन. येस, फक्त ऑप्शन 4 इज करेक्ट. येस. मॅम आणि त्या डॉटचं मिनिंग काय असतं? डॉटचं पुढे असं कंटिन्यू होतं, त्याला डॉट.
टीचर फर्स्ट क्वेश्चनचा फर्स्ट ऑप्शन येईल. फर्स्ट वन क्वेश्चन लिहिला सगळ्यांनी. What will be the Yes. difference between the place values of the tens and unit place, the frame, the additional greatest 6-digit number and smallest 3-digit number? आता ह्याच्या